वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये शनीला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते. शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करत असताना अनेक राशींच्या लोकांवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम होत असतो. त्यानुसार 29 मार्च रोजी रात्री 9:44 शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. शनीच्या या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांवर सतत धोक्याची घंटा असणार आहे. या राशींसाठी हा काळ फार कठीण होऊ शकतो, कारण या राशीच्या लोकांवर ढय्यासह 7.5चाही प्रभाव असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. सर्वात आधी 29 मार्च रोजी शनीचं संक्रमण मीन राशीत होणार आहे. या दरम्यान शनिदेव पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि मीन राशीत संक्रमण करणार आहे. तर 13 जुलै रोजी शनी मीन राशीत वक्री होणार आहे, म्हणजे शनीच्या उलट्या चालीचा प्रारंभ होणार आहे. तर 28 नोव्हेंबर रोजी शनी मीन राशीत मार्गी होणार आहे. या दरम्यान शनी सरळ चाल चालणार आहे. या राशींवर असणार 7.5चा प्रभाव. त्या राशी पुढीलप्रमाणे. मेष रास. मीन राशीत शनीच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांवर शनीची 7.5 सुरू होईल. या राशीच्या लोकांवर 7 वर्ष 2 महिने आणि 3 दिवस शनीच्या 7.5चा प्रभाव असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. विशेषतः करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. त्यानंतर दुसरी रास आहे कुंभ रास. शनीच्या राशी संक्रमणाच्या दरम्यान कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5चा प्रभाव असणार आहे. या राशीच्या लोकांवर तब्बल 2 वर्ष 2 महिने आणि 6 दिवसांपर्यंत शनीच्या 7.5चा सामना करावा लागणार आहे. या काळात तुम्हाला शारीरिकसह मानसिकरित्याही त्रास सहन करावा लागणार आहे. तुमच्या घरात देखील वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर तिसरी रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांवर देखील शनीच्या 7.5चा प्रभाव असणार आहे. या राशीच्या लोकांवर 4 वर्ष 4 महिने आणि 11 दिवसांपर्यंत शनीच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुमच्या वैयक्तिक जीवनात अनेक मोठ्या घटना तुमच्याबरोबर घडतील. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ कठीण असणार आहे.